पत्रकारितेच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करून उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या सुमितचे वयाच्या 26व्या वर्षी हृदयाचे दोन्ही वॉल निकामी झाले। सुमितला बूब हॉस्पिटल ते इरविन आणि संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल असा या 8 दिवसात ऐन परीक्षेच्या काळात प्रवास घडला। सर्व तपासण्या झाल्यावर हृदयाचे दोन्ही वॉल बसवावे लागणार आणि त्याला आवाक्याबाहेर खर्च येणार हे कळताच पत्रकारितेच्या विद्यार्थी मित्रांनी सेव्ह सुमित नावाने कॅम्पेन सुरू केलं। सर्व मित्रांनी जमेल ती मदत लाईफलाईन फंडच्या माध्यमातून गोळा करण्याचा मानस व्यक्त केला। याच माध्यमातून जमेल ती मदत समाजातील नागरिकांनी करावी असं आवाहन लाईफलाईन ग्रुपच्या वतीने करण्यात आलं आहे। सुमित गणेशराव गांजरे हा भातकुली तालुक्यातील बहादरपूर येथील शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य जीवन जगणारा युवक। सकाळी कॉलेज आणि दुपारी मिळेल ते इलेक्ट्रिक फिटिंग करून आईवडिलांना आधार देत महाविद्यालयातील विविध उपक्रमात नेहमी पुढाकार घेऊन आपले कर्तृत्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतो। सुमितला मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक 3275416239 SBIN 00127112 वर जमेल ती मदत करण्याचं आवाहन प्राध्यापक विलास फरकाडे, प्राध्यापक अमित त्रिवेदी, प्राध्यापक शिल्पा देशपांडे, आकाशी सरवटकर, प्राध्यापक विकास राठोडसह विद्यार्थ्यांनी नागरिकांना केली आहे। सेव्ह सुमित नावाचे कॅम्पेन राबवत आहे। सुमित गणेशराव गांजरे हा बहादरपूर तालुका भातकुली अमरावती येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे। त्याच्या हृदयाचे दोन्ही वॉल गेले असून त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितलेली असल्याने त्याला एक थोडी मदत मिळावी म्हणून आम्ही हे कॅम्पेन लाईफलाईन ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलेले आहे। गेल्या 2 दिवसापासून अमरावती शहरातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये याच्या बातम्या पब्लिश झालेल्या असून समाजातील सर्व घटकाकडून आम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही सर्व मदत आम्हाला मिळत आहे। सुमितला आम्ही या माध्यमातून त्याला मदत मिळावी म्हणून मदत करण्याचे आव्हान सर्व अमरावतीकरांना करीत आहोत। या कॅम्पेनमध्ये सर्वच जण आपण जुळू शकता। जी काही मदत असेल ती तुम्ही 9922629845 हा फोनपे क्रमांक यावर करू शकता। सर्वांना माझी विनंती आहे की आमचा विद्यार्थी सुमित गांजरे त्याला वॉलचा एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आणि मागील एक वीकपासून तो सातत्याने ॲडमिट आहे आणि एक कॅम्पेन सेव्ह सुमित असा एक जो कॅम्पेन आहे त्याच्या ग्रुपमधून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये जे काही लोकांची इच्छा आहे की त्यांनी याला मदत पुरवावी लागेल तर त्यांनी प्लीज आम्हाला आमची विनंती आहे QR कोड आणि फोनपे गुगल पेचा पूर्ण नंबर वगैरे तिथं दिलेला आहे त्यावर तुम्ही ते मदत पुरवायची। कारण की एक गरीब मुलगा आणि विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी असा आमच्यासमोर तो आम्हाला दिसला आणि त्या विद्यार्थ्याचा जो प्रयत्न आहे तो सफल झाला पाहिजे, त्याची तब्येत चांगली झाली पाहिजे यासाठी आम्ही विनंती सर्वांना करतो। आमचा एक विद्यार्थी आहे मास कम्युनिकेशनचा सुमित गांजरे, त्याचा हार्टचा जे दोन्ही वॉल आहेत निकामी झाले आणि त्याकरिता त्याला लागणाऱ्या ऑपरेशनाकरिता आम्ही सेव्ह सुमित हे कॅम्पेन चालवत आहोत। या कॅम्पेनमध्ये जे प्राध्यापकगण आणि विद्यार्थी आतापर्यंत पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करू शकतात तसे तुम्ही सुद्धा करू शकता। त्याकरिता सेव्ह सुमित या याच्यामध्ये वेगवेगळ्या सोशल साईटवर आणि व्हॉट्सअपवर हा सेव्ह सुमित कॅम्पेनमध्ये नंबर दिलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन फोनपे किंवा गुगल पेद्वारे ही मदत करू शकता। काही वर्षांअगोदर त्याच्या आईचा अपघात झाला होता तेव्हा त्याच्या आईच्या मेंदूला जबर मार लागला, तरी पण सुमितने हार न मानता आईवर उपचार केले। या संकटातून तो सावरत नाही तर त्याच्यावर दुसरं संकट ओढवलं। पत्रकारितेच्या क्षेत्रात BA-JMC प्रथम वर्षाला असतानाच अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं। त्याला विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला राठीनगर येथील डॉक्टर बूब यांच्याकडे उपचारासाठी नेलं। डॉक्टर बूब यांनी इरविन हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला।
तिथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात ECG, इको, रक्त तपासणी करून त्याचे दोन्ही वॉल निकामी झाले असल्याचं सांगितलं. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी येथे सोय होणार नाही व त्याला नागपूर येथे नेण्याचा सल्ला दिला. सुमित गेले 2 दिवस नागपूर येथे असून त्याच्यावर ऑपरेशन करण्याचा तेथेही सल्ला देण्यात आला आहे. त्याचे दोन्ही वॉल निकामी झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं सुमित सांगतो. नागपूर येथे त्याच्या विविध तपासण्या होत असून त्याला तिथे खर्च जरी कमी येत असला तरी पूर्व तपासण्यांमध्येच जी काही रक्कम त्याच्याजवळ होती ती निघून गेली. समाजातील दानदात्यांनी जमेल ती आर्थिक मदत करून सुमितला वाचवण्याचं आवाहन लाईफलाईन ग्रुपच्या वतीने करण्यात आलं आहे. My friend is there. His name is Sumit Ganjare, and he was suffering from heart surgery. So he belongs from a very poor family, and he need a help of that financial help. So we students from mass media communication are helping them with campaign. Name is Lifeline. There wasn't some number of phone pay, Paytm or other extra, so you can help him on that particular number by sending you some money transfer also. सुमितचा एक मित्र या नात्यानं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपण बघत आहे किती दिवसापासून आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून सेव्ह द सुमित कॅम्पेन चालू करत आहे. त्याला कुठेतरी मदतीची आस आहे आणि त्याची तब्येत एकदम क्रिटिकल असल्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही शक्यतो जेवढं होईल तेवढं तुम्ही मदत करा आणि त्याला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला तुमच्याकडून पण हेच अपेक्षा आहे. थँक्यू. Hi, this is Adarsh here. Actually, as per our teachers, our professor explained you about the Sumit. Sumit is our friend, our students of our department. He is suffering from some health issues. As per he is not able to fulfill his health issues as per his financial circumstances. He is very critical at financially and healthy. So please help us. He needs your blessing. He needs your financial supports. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक आहेत 99 22 62 98 45, दुसरा 93 25 98 66 79. या क्रमांकावर संपर्क साधून केलेल्या मदतीचे स्क्रीनशॉट वरील क्रमांकावर पाठवू शकता. फोनपेच्या माध्यमातून मदत करू शकता. फोनपेच्या माध्यमातून मदत 99 22 62 98 45 या क्रमांकावर पाठवू शकता. विदर्भ न्यूज, अमरावती.